पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावातील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार आता चव्हाट्यावर येत आहे। ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश उदागे यांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे वारंवार लेखी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात नाही आली। दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये मागील 5 महिन्यापासून ग्रामसेवकच नसल्याचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे आणि याचाच फायदा घेत कोट्यावधी रुपयांचा निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे का, असा सवालही आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि अपहार झालेला निधी परत मिळावा, अशी मागणी सुरेश उदाके आणि ग्रामस्थांनी केलेली आहे। नमस्कार, मी सतीश पिसोटे, सुसरे ग्रामस्थ। गेली ग्रामसभा झाल्यापासून गेली 5 महिने ग्रामसेवक आमच्या गावात नाही। आमच्या गावातील खूप कामे पडून आहेत। वारंवार तक्रार करूनही बीडीओ मॅडम याची काही दखल घेत नाहीत। कृपया आम्हाला न्याय भेटावा। धन्यवाद। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरेश काकासाहेब उदागे, सुसरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आज जवळपास 5 महिने होत आले तरीही ग्रामसेवक गावामध्ये येत नाही। या मागचं कारण विचारले असता काहीतरी घडतंय। यानंतर आम्ही पाठपुरावा करत गेलो। त्यामध्ये आम्हाला दलित वस्तीमध्ये जवळपास 9 लाख रुपयाचे काम न करताच बिल काढण्यात आले। हे पुराव्यासहित आमच्याकडे आहे। त्यानंतर एक 4,16,000 रुपये एक खाजगी व्यक्तीच्या नावावर पैसे मारले। आवाज उठवल्याच्या नंतर ते परत मागे मारले। असा बघितला त्याच्यानंतर 15 युक्त आयोगाचा जवळपास 34 लाखाचा एक काम न करताच ते पण पैसे खाजगी व्यक्तीच्या नावावर वर्ग केले। त्यानंतर काही काम बघायला गेलो, रोडचे काम असेल ते 91 फूट जवळपास कमी आहे आणि या विषयावर आम्ही वारंवार सीओ साहेब असतील, बीडीओ साहेब असतील यांच्याकडे विनंती अर्ज केले। अर्जानंतर एक समिती स्थापन झाली आणि समिती आल्याच्या नंतर ग्रामसेवक यांनी त्यांना कोणतेही दप्तर दिलं नाही आणि दप्तर दिलं नाही। त्यानंतर समितीलाही आम्ही सर्व कामं दाखवली तर काही कामं जवळपास 89 लाख रुपयाचा माझ्याकडे पुराव्यासहित आहे। 89 लाख रुपयाचे कामं न करताच पैसे काढलेले आहेत। तरी आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज देऊन आम्हाला न्याय भेटण्यासाठी खूप काही पाठपुरावा केला, पण प्रशासक हे पूर्णपणे विकलंय का काय याच्यावर ही आमची एक शंका उपस्थित झाली आहे। तरी आम्हाला आमच्या ग्रामपंचायत कार्यालय सुसरी जेवढा काही निधी तुम्ही गैरमार्गाने वापर केला असेल तेवढा आमचा निधी परत मिळावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि श्री गणेश ढाकणे ग्रामसेवक यांना बडतर्फ करावं हीच आमची मनापासून विनंती। न्यूज एक्सप्रेस करता अहिल्यानगर वरून जयप्रकाश बागडे यांची बातमी।